जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टीच्या संदर्भामध्ये जो एक महत्त्वाचा विषय आहे। जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या महा-टी-ई-टीच्या परीक्षेकरिता एक भाषा विषयामधला महत्त्वाचा भाषा विषय इंग्लिश या विषयाची तयारी कशा प्रकारे करावी, एक्झॅक्टली जे आहे विषय तर फार मोठा आहे, परंतु या विषयामध्ये कोणकोणत्या घटकाला जास्त वेटेज आहे, आत्तापर्यंत 2013 पासून ते आजपर्यंत जे आहे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याविषयी आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जेणेकरून आता आपण जे काही अभ्यास करतो आहोत आणि आपल्याकडे मर्यादित वेळ आहे, लिमिटेड वेळ आहे, या लिमिटेड वेळामध्ये आपण योग्य प्रकारे अभ्यास करावा आणि कमीत कमी वेळेमध्ये योग्य तेवढ्याच गोष्टींचा अभ्यास करून एका झटक्यामध्ये टी-ई-टी पास करावी या उद्देशानं या व्हिडिओची आपण निर्मिती केलेली आहे। म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्वांकरिता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण एक एक टॉपिक आपण बघणार आहोत की हा टॉपिक आहे, हा विषय आहे आणि या विषयामधल्या या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेलेले आहे आणि त्याचा अभ्यास कुठून करायचा त्यावर देखील आपण डिस्कशन करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण महत्त्वाची ती माहिती। मित्रांनो, येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी जी आहे महा-टी-ई-टीची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याकरिता तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आता लागलेला आहात अभ्यासाला। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या कोणत्या घटकांची कुठून तयारी करावी, कोणत्या घटकांवर किती प्रश्न विचारले होते त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती बघितलेली आहे। तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर त्या व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो व्हिडिओ देखील पाहून घ्या। आज आपण गोष्ट करतो आहोत इंग्लिश विषयाची, की इंग्लिश विषय आपल्याला जे आहे जर आपण बघितलं की टी-ई-टीची जर आपण परीक्षा घेतलेली आहे तर टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये इंग्लिश विषय हा भाषा 2 म्हणून येतो। ठीक आहे, इंग्लिश विषयाला 30 मार्कांचं वेटेज आहे, 30 मार्क, आणि या 30 पैकी आपल्याला मॅक्झिमम प्रत्येकाला जे आहे ॲटलिस्ट 28 पर्यंत जाणं सहज शक्य आहे। तुम्ही म्हणाल सर आता कसं शक्य आहे, इंग्लिश तर आपली भाषा नाही, फार कठीण जातं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगाल, परंतु आजचा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की अरे यार खरंच आहे की आपण जे आहे हा जो भाषा विषय आहे त्या भाषा विषयाला जे आहे सहजपणाने क्रॉस करू शकतो आणि 28 मार्कांपर्यंत आपण जाऊ शकतो। कसं ते आपण बघूया। परंतु मित्रांनो, आपण जर का पुढे जाण्यापूर्वी जर महा-टी-ई-टीच्या परीक्षेची व्यवस्थितपणाने तयारी करत असाल आणि आपल्याला काही अडचणी असेल, आपल्याला कुणाचं मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही तुमच्यासाठी जे आहे या ठिकाणी एक सजेस्ट करतो आहोत मिशन टी-ई-टी ऑनलाईन बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो दररोज जेवढे विषय आहेत टी-ई-टीच्या परीक्षेला तेवढ्या विषयांचे या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स असेल, एक्सपर्ट फॅकल्टी अवेलेबल आहे, डेली लाईव्ह लेक्चर असेल, लेक्चर जर मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहण्याकरिता उपलब्ध असणार आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, एक व्हिडिओ आपण कितीही वेळेस या ठिकाणी पाहू शकता 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह, आणि सोबतच जे आहे PDF च्या स्वरूपामध्ये नोट्स देखील उपलब्ध करून दिलेले आहे। एक्सपर्ट फॅकल्टी आहे ज्यांना बऱ्याच वर्षांचा या ठिकाणी अनुभव आहे, आणि विशेष म्हणजे मागच्या टी-ई-टी 2021 मध्ये यामध्ये जे आहे 751 विद्यार्थी हे पहिल्या झटक्यामध्ये टी-ई-टीची परीक्षा पात्र देखील झालेले आहेत। आणि याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे काही ज्याच्या बेसिसवर, ज्याच्या मार्कांच्या बेसिसवर आपण शिक्षक म्हणून लागणार आहोत ती टेट परीक्षा, त्याकरिता देखील मिशन टेट ऑनलाईन बॅच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी IBPS घेणार आहे, त्या IBPSच्या पॅटर्ननुसार जे आहे अवेलेबल आहे। आणि विशेष म्हणजे याही परीक्षेच्या नंतर जे काही उमेदवारांची परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर जे काही भरती झाली त्यामध्ये 1000 उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन देखील झालेलं आहे। यामध्ये जी शिकवणारी फॅकल्टीज आहे ती एक्सपर्ट आहेतच आहे, कारण यांनी स्वतःहून जे आहे मागच्या वेळेस परीक्षा दिली होती। वराळे सरांचं जे आहे स्कोर मागच्या वेळेस 174चा राहिलेला आहे। आपल्याला यांचं जर मार्गदर्शन हवं असेल तर आपण प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता आणि यांचं जे मार्गदर्शन आहे ते सहजपणाने घेऊ शकता। चला तर मित्रांनो, आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्यावर। आता मुद्द्यावर येण्याकरिता आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहात की इथे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी महा-टी-ई-टी इंग्लिश विषयाचा अभ्यासक्रम। आता इंग्लिश विषयाचा अभ्यासक्रम 2013ला महा-टी-ई-टीची पहिली परीक्षा झाली आणि 2021ला शेवटची परीक्षा झाली। ठीक आहे, या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं आपण जर का ॲनालिसिस केलं
आणि ॲनालिसिस केल्याच्या नंतर हे आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे की आतापर्यंत कोणकोणत्या घटकावर किती किती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, बघा पहिला आणि सर्वात जास्त वेटेज कशाला आहे तर ते आहे कॉम्प्रिहेन्शनला. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शनला आतापर्यंत 35 मार्कांचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणाल सर हे कॉम्प्रिहेन्शन काय आहे, तर त्याला आपण म्हणूया पॅसेज. ठीक आहे, पॅसेज की आपण जे आहे पॅसेज बघायचा, रीड करायचा, त्याच्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. पॅसेज आपल्याकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पॅसेजचा अभ्यास आपल्याला वेगळ्या पद्धतीने फारच असं रॉकेट सायन्स सारखं करण्याची आवश्यकता नाही. सहजपणाने आपण जे आहे पॅसेजचा अभ्यास करू शकतो. तो झाला 35 मार्कांचा. त्यानंतर आहे नाऊन, नाम. ठीक आहे, नाम मराठीमध्ये पण सेम टॉपिक आहे, इंग्लिशमध्ये देखील सेम टॉपिक आहे. नामावर आधारित किंवा नाऊनवर आधारित जे आहे आतापर्यंत 6 प्रश्न विचारलेले आहेत. 6 प्रश्न. कोणत्या प्रकारचं कोणतं नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे किंवा इतर नामाचे सगळे प्रकार. सोपा टॉपिक आहे, अगदी आपण रीड जरी केलं व्यवस्थितपणाने तरी देखील आपल्याला समजतं. नामासोबतच जे आहे प्रोनाऊन, ज्याला आपण म्हणूया सर्वनाम. सर्वनामाला देखील तसंच आहे, कोणतं सरनेम कोणतं प्रोनाऊन आहे त्यावरती आतापर्यंत 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे व्हर्ब. व्हर्ब हा थोडासा बाकीच्या तुलनेमध्ये एक्स्ट्रा IMP आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण व्हर्बवर आत्तापर्यंत जे आहे या ठिकाणी 11 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ॲडजेक्टिव्ह जर आपण म्हटलं तर ॲडजेक्टिव्हला एकदाच जे आहे या ठिकाणी वेटेज दिलेला आहे. एकच प्रश्न ॲडजेक्टिव्हवर आलेला आहे, तो थोडंसं दुर्लक्षित केलं तरी देखील चालतं. त्यानंतर आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्बला आत्तापर्यंत 3 प्रश्न ॲडव्हर्ब या टॉपिकवरती विचारण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे कंजंक्शन. कंजंक्शन आणि आपलं जे व्हर्ब आहे ते थोडंसं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण 7 वेळेस त्याच्यावरती आपल्याला प्रश्न TETनं म्हणजे महाटीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी विचारलेला आहे. त्यानंतर आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन हा फार कठीण प्रकार नाही आहे, शब्दांच्या जातीच आहेत या, नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन. तर याच्यावरती देखील 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता हा सगळा जर का आपण टॉपिक बघितला ना 2 नंबरपासून ते 8 नंबरपर्यंत, हा सगळ्या शब्दांच्या जाती आहेत. शब्दांच्या जाती हा टॉपिक आपण 2 दिवसामध्ये शिकू शकतो सहजपणाने. आता 2 दिवस जर का आपण शिकलो तर आतापर्यंत त्याच्यावर किती प्रश्न आले? 6 आणि 2 8, 8 आणि 18 11, या ठिकाणी 19, 20, 21, 22, 23 आणि 14 एवढे प्रश्न जे आहे फक्त शब्दांच्या जातींवर आलेले आहे. म्हणजे शब्दांच्या जाती इंग्लिशमध्ये किती जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे हे आपल्याला लक्षात येते. आपल्याला काय करायचं आहे की जास्त वेटेज कशाला आहे ते बघायचं आणि सुरुवात तिथून करायची. त्या विषयाचा अगोदर फडशा पाडायचा, त्या टॉपिकचा फडशा पाडायचा आणि नंतर मग छोट्या चिल्ले पिल्ले जे काही टॉपिक आहेत ना त्यांच्याकडे जायचं आहे. त्यानंतर आहे आर्टिकल्स. आर्टिकल्सवरती जे आहे या ठिकाणी 8 वेळेस प्रश्न विचारलेले आहे. बघा आर्टिकल हा एकदम पिल्लू आहे. आपल्याला माहिती आहे 3च आर्टिकल्स इंग्लिशमध्ये आहे, ए असेल, ॲन असेल किंवा एक द आहे. ठीक आहे, 3च आर्टिकल्स आहेत. तिघांचा अभ्यास करायला आपल्याला किती वेळा गेलो, वेळच किती लागणार आहे. अगदी हे पिल्लू आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत काय झालेलं आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतो 8 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. साधा टॉपिक आहे. त्याच्यामुळे जर का आपल्या मनामध्ये भीती असेल ना की अरे बापरे TETची परीक्षा फारच कठीण असते, काही कठीण नसते. अभ्यास करा व्यवस्थितपणाने. विशेष म्हणजे बाकीच्या परीक्षांपेक्षा ही परीक्षा कितीतरी सोपी आहे, कारण याच्यामध्ये प्रश्नांचं रिपिटेशन होतं. ठीक आहे, जरुरी नाही की मागच्या वेळेस जर नाऊनवर प्रश्न आला तर यावेळेस नाऊनवर येणार नाही. सेम प्रश्न देखील काही वेळा जे आहे रिपीट झाल्याचे मी पाहिलेलं आहे स्वतः, कारण मी स्वतः जे आहे 2013ला पास केली, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पास केली, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पास केली. प्रत्येक वेळेस जेवढ्या वेळेस आजपर्यंत TETची परीक्षा दिली त्यावेळेस मी पास केलेली आहे. अगदी गठ्ठा जमा झाला आहे TETच्या सर्टिफिकेटचा. तुम्ही म्हणाल की सर कशासाठी एवढं, तर अनुभव येतो ना आणि तुम्हा लोकांपर्यंत आम्हाला जे आहे माहिती डिलिव्हर करणं सोपं जातं. आता याही वेळेस मी फॉर्म भरलेला आहे, याही वेळेस मी परीक्षा देईल, पुन्हा बघील की कोणत्या प्रकारचे प्रश्न आले, काही चेंजेस झाले का, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा विद्यार्थ्यांना सांगायची गरज येईल त्यावेळेस मी हक्कानं सांगू शकतो की मी अनुभव घेतलेला आहे, असे प्रश्न आहे म्हणून आपण प्रत्येक वेळी जे आहे परीक्षा देत असतो आणि पासही करून दाखवतो. आपल्याला आपल्या स्वतःचा जो आहे अभिमान आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. शब्दांचे जे सेंटेन्स म्हणजे वाक्यांचे प्रकार. हा जरासा जास्त इम्पॉर्टंट आणि जास्त वेळ खाऊ असला प्रकार आहे जो 12 वेळेस विचारलेला आहे. वाक्यांचे प्रकार हा आपल्याला एक महत्त्वाचं टॉपिक आहे. याला थोडंसं डिटेल्समध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. तो सोपा तेवढासा नाही आहे, कारण शब्दांच्या जे वाक्य आहेत वाक्यांच्या प्रकारामध्ये ना बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन देखील होतं.
म्हणून आपल्याला या टॉपिकला थोडंसं जास्त वेळ द्यावा लागतो. बाकीचे टॉपिक ठीक आहे, चिल्लर आहे, ठीक आहे, हे आपण सहज कमी वेळेमध्ये घेऊ शकतो. परंतु जे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहे त्याला एक्स्ट्रा ॲडिशनल वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यानंतर आहे व्हॉइस. व्हॉइस म्हणजे प्रयोग, ठीक आहे. जो प्रयोग असतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ना सेम आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, दोन्हीच्या दोन्ही. चेंज द व्हॉइस ज्याला आपण म्हणतो, चेंज द व्हॉइस, ठीक आहे. हे मिटवतो मी, इथं भरपूर झालं आहे पसारा, ठीक आहे. आपण जर का बघितलं या ठिकाणी चेंज द व्हॉइस हा प्रकार बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील तो विचारलाच जाणार आहे, ठीक आहे. हां, चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस आतापर्यंत किती वेळेस विचारलेला आहे, तर 7 वेळेस याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. याचा अर्थ हा जो टॉपिक आहे तो आपल्याकरिता इम्पॉर्टंट आहे. अगदी एक दिवस जर आपण व्यवस्थितपणाने अभ्यास केला ना तर चेंज द व्हॉइस आपण सहजपणाने पूर्ण कव्हर करू शकतो. तेवढं काही डिफिकल्ट लेवलचा नाही येतो. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट इनडायरेक्ट लेवल. डायरेक्ट स्पीच किंवा इनडायरेक्ट स्पीच आपल्याला आयडेंटिफाय करा म्हणून इथं एखादा सेंटेन्स दिला जाईल. आयडेंटिफाय करा की हे डायरेक्ट स्पीच आहे का इनडायरेक्ट स्पीच आहे, किंवा एखादं इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच करा किंवा डायरेक्ट स्पीचचं जे आहे इनडायरेक्ट स्पीच करा. असं उलटून पालटून देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत जे आहे 6 वेळेस या टॉपिकवरती देखील प्रश्न या ठिकाणी परीक्षा परिषद पुणेनं विचारलेला आहे. आता जर आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढच्या घटकामध्ये जे आहे सिंथेसिस नावाचा प्रकार आहे, वाक्य संश्लेषण, ठीक आहे. वाक्याचं संश्लेषण करणं हे देखील आपल्याला जे आहे 2 वेळेस परीक्षा परिषदेनं विचारलेलं आहे. सिंथेसिस तो थोडासा जसं त्याच्या नावामध्ये आहे ना संश्लेषण करणं, तो थोडासा किचकट प्रकारच आहे, तो त्याचा स्टडी करावा लागेल आपल्याला. त्यानंतर आहे डिग्री, ठीक आहे. डिग्रीवर आतापर्यंत 4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. डिग्री हा फार हाय लेवलचा टॉपिक आहे, बराच वेळखाऊ प्रक्रिया आहे ती. डिग्री एवढ्या लवकर आपल्याला समजत नाही आहे. अगदी कंपॅरेटिव्ह डिग्री असेल किंवा सुपरलेटिव्ह डिग्री असेल, तो मी माझ्या पद्धतीने जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे लेक्चर त्याच्यावर घेणार आहे. आणि तुम्ही जे आहे वेट करा. निश्चितपणाने या सगळ्या प्रकारचे जे लेक्चर मी माझ्या परीने प्रयत्न करेल की या सगळ्या की यापैकी जास्तीत जास्त जे काही लेक्चर असेल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. त्याच्यानंतर आहे वर्ड बिल्डिंग. बघा, शब्द जे आहेत ते जोडायचे आणि त्याच्यापासून शब्दांचे जे तुकडे केलेले असतात ते शब्द जोडायचे आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा. वर्ड बिल्डिंग आपण ज्याला म्हणतो ते देखील या ठिकाणी 2 मार्कांकरिता अवेलेबल आहे, आतापर्यंत विचारलेला आहे. त्यानंतर क्लाउजेस आहे. क्लाउज हा थोडासा डिफिकल्ट प्रकार आहे. आतापर्यंत 6 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. क्लाउज जसं आपण म्हणतो ना की ऑर्डिनेट क्लाउज, सबऑर्डिनेट क्लाउज ओळखा, त्याच्यामध्ये वाक्यांचे जे तुकडे पाडून दिलेले असतात, त्याच्यामुळे तो थोडासा टॉपिक असा आहे की त्याला जास्त वेळ लागणार आहे क्लाउजला. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने एक्स्ट्रा वेळ त्याला द्या. फिगर ऑफ स्पीच हा थोडासा लेंदी टॉपिक आहे, परंतु त्याला 7 वेळेस या ठिकाणी परीक्षा परिषदेनं विचारलेला आहे. इम्पॉर्टंट आहे तो, त्याची स्टडी आपल्याला व्यवस्थित करायची आहे. बघा, टेन्स एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये जवळपास जे आहे 12 प्रकार मोडतात. टेन्सवर देखील प्रत्येक वेळा प्रश्न विचारलेलाच आहे. 6 प्रश्न या ठिकाणी टेन्सवर विचारलेले आहे की या टेन्सचं त्या टेन्समध्ये रूपांतरण करा किंवा आयडेंटिफाय द टेन्स, हा कोणत्या प्रकारामधला, हा कोणता काळाचा प्रकार आहे तो ओळखा, असं देखील विचारलेलं आहे. त्यानंतर बघा अँटोनिम्स, सिनोनिम्स, शब्द जे आहे ना, शब्द ज्यांच्याकडे शब्द संपत्ती जास्त आहे, ज्यांची रीडिंग जास्त आहे, त्यांच्याकरिता हा जो टॉपिक आहे तो अत्यंत सोपा जाणार आहे, ठीक आहे. सिनोनिम, अँटोनिम्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ज्याच्यावरती 15 वेळेस प्रश्न विचारलेला आहे, 15 वेळेस. त्याच्यासोबतच 1 वर्ड सबस्टिट्यूशन, ठीक आहे. एक शब्द समूहाबद्दल जे आहे एक शब्द, एक लाईन आहे त्या समान अर्थाचं जे आहे एक शब्द, हे दोन्ही मिळते जुळतेच आहे, ठीक आहे. शब्द संपत्तीवर आधारित आहे. याच्यामध्ये 12 या ठिकाणी प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर स्पेलिंग करेक्शन. स्पेलिंग करेक्शन म्हणजे 4 शब्द दिलेले असणार आहे, त्यापैकी योग्य स्पेलिंग असलेला शब्द कोणता आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आणि तो या ठिकाणी उत्तरामध्ये सांगून द्यायचा. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हा असा टॉपिक आहे जो की जवळपास आपण जे आहे 15 मिनिटांमध्ये शिकून घेऊ शकतो. 15च मिनिटांमध्ये, फक्त शिकवणारा व्यवस्थित असला पाहिजे. आपल्या चॅनलवरती देखील क्वेश्चन टॅगच्या संदर्भामधलं जो काही लेक्चर आहे तो मी टाकून दिलेला आहे, पाहू शकता आपण. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या घटकाकडे, शेवटचा जो घटक आहे त्याच्याकडे. बघा, या ठिकाणी एरर्स आहेत. एखाद्या वाक्यामध्ये एरर कुठे आहे हा बराच कन्फ्यूज करणारा घटक आहे. बघा, सर्वात जास्त कन्फ्यूज हेच करतं. हां, त्याच्यानंतर बघा
की या ठिकाणी आहे इडियम आणि फ्रेजेस. ठीक आहे, या ठिकाणी बरेचसे आपल्याला इडियम्स पाठ करावे लागतील, फ्रेजेस पाठ करावे लागते. बघा, वाक्य जे चुकीचे वाक्य ओळखा किंवा वाक्यामध्ये कुठे चूक आहे ते ओळखा, त्याच्या संदर्भामध्ये 10 प्रश्न आलेले आहे. इडियम आणि फ्रेजेसवरती या ठिकाणी 9 प्रश्न आलेले आहे. क्राईज ऑफ ॲनिमल्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, की प्राण्यांची आवाज ज्याला आपण म्हणतो. कोणत्या प्राण्याचा आवाज कसा राहतो, कुत्र्याचा आवाज कसा, मांजरीचा कसा, किंवा इतर जे जनावर आहेत त्यांचे आवाज कसे, त्याच्यावरती 2 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. यंग वन ऑफ ॲनिमल्स म्हणजे छोट्या छोट्या जनावरांच्या पिल्लांना काय म्हणतात. ठीक आहे, कुत्र्याचं पिल्लू काय होतं, घोड्याचं पिल्लू, म्हशीचं पिल्लू, याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, त्याच्यावरती देखील 3 वेळेस या ठिकाणी परीक्षा परिषदेने प्रश्न विचारलेला आहे. कन्व्हर्सेशन आहे. ठीक आहे, या ठिकाणी संभाषण दिलेलं आहे, संभाषणामध्ये काय चूक आहे ते ओळखा म्हणून जे या ठिकाणी 5 वेळेस विचारलेलं आहे. कन्व्हर्सेशनमध्ये जे आहे की वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामध्ये कुठे फुल स्टॉप वाक्य आहे का, कुठे क्वेश्चन मार्क असायला पाहिजे का, कुठे एक्सक्लामेटरीचा मार्क्स असायला पाहिजे का, त्या संदर्भामध्ये देखील 5 वेळेस प्रश्न विचारलेले आहे. करेक्ट वर्ड म्हणजे 4 शब्द दिलेले आहे. 4 शब्दापैकी योग्य शब्द कोणतं. एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एखादी चुकीची किंवा एखादी रिकामी जागा दिलेली आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये 4 पैकी कोणता शब्द योग्य पद्धतीने बसेल, त्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे 10 वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो देखील महत्त्वाचा आहे. आणि सेंटेन्सची अरेंजमेंट करायची आहे. एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्याचे जे आहेत 4 तुकडे असतात आणि त्याला ABCD असे 4 सेक्शनमध्ये डिवाइड केलेलं असतं. या वाक्याला सिक्वेन्सनं लिहा असा प्रश्न असतो. मग आपण ग्रॅमॅटिकली ते जे सेंटेन्स आहे ते करेक्ट करायचं असतं. आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट करण्याकरिता आपण जे आहे त्याची स्टडी करणं आणि त्याचा सराव करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जर आपण बघितलं 2013 पासून ते या ठिकाणी 2021 पर्यंतच्या TETच्या परीक्षेमध्ये इंग्लिश विषयाचे हे 29 जे टाईप आहेत, टॉपिक आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि हे स्टडी करणं म्हणजे काही रॉकेट सायन्ससारखं एवढं कठीण देखील काम नाही आहे. फक्त आपली प्लॅनिंग व्यवस्थितपणाने असायला पाहिजे. आपण ज्याच्या मार्गदर्शनाच्या पाठीमागे चालतोय, ज्याच्या मार्गदर्शनाखाली स्टडी करतोय, तो मार्गदर्शक व्यवस्थित असला पाहिजे, त्याला त्या गोष्टींचा अनुभव असला पाहिजे. तुम्ही 100% जे आहे पहिल्या झटक्यामध्ये TETची परीक्षा क्रॅक करू शकता. त्याच्यामुळे आता मनामध्ये भीती सोडून द्या. ज्या विषयांना सर्वात जास्त वेटेज आहे त्या विषयापासून सुरुवात करा. विषय नाही, जो टॉपिक आहे, ठीक आहे, ते मोठमोठाले जे काही टॉपिक आहे ते अगोदर कंप्लीट करा. त्याच्यानंतर जे लिंबू टिंबू आहेत, छोटे छोटे टॉपिक आहेत, ते छोटे छोटे टॉपिक नंतर शेवटी तरी केले तरी चालतं. आणि जो टॉपिक तुमच्याना होणारच नाही है ना, एखादा टॉपिक असा राहतो की जे आपल्याला कव्हर होणं जवळजवळ अशक्यच आहे, तर मग त्या टॉपिकला सोडून द्या. तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आजपासून 39 दिवसांचा वेळ आपल्याकडे आहे. मग तेवढा वेळ आपण जे आहे इतर विषयामधल्या इतर टॉपिकला द्या, जेणेकरून आपण काय करू शकू की त्यामध्ये तरी किमान जास्तीत जास्त मार्क घेऊ शकू. त्याच्यामुळे मित्रांनो, आपण मनामधली ही जी भीती आहे की TETची परीक्षा फारच कठीण असते ती सोडून द्या. आज आणि आत्ता ताबडतोब जे आहे अभ्यासाला लागा. आम्ही देखील तुमच्याकरिता या ठिकाणी जे आहे मार्गदर्शन घेऊन आलेलं आहे. यांच्यापैकी आपल्याला जर का मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणाने आपण यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, कारण या लोकांना देखील भरपूर प्रमाणावरती या ठिकाणी अनुभव आहे आणि तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती लेक्चर देखील अवेलेबल करून दिलेले आहे. यांचं मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर या ठिकाणी आपण प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर मास्टर टीचर नावाचं हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करा आणि या लोकांचं मार्गदर्शन सहजपणाने मिळवा. कारण जे आहे याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये आपल्यासमोर येणार आहे TITची परीक्षा. त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे आणि त्यानंतर हक्कानं आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून लागायचं आहे. तुम्हा सर्वांना TETच्या अभ्यासाकरिता आणि त्याच्यानंतर येऊ घातलेली जे काही TETची परीक्षा आहे 10 नोव्हेंबरला, त्या परीक्षेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करण्याकरिता बराचसा वेळ लागला, बरीचशी मेहनत लागली. त्या मेहनतीकरिता जे आहे तुमच्याकडून 1 लाईकची या ठिकाणी अपेक्षा आहे. निश्चितपणाने जाता जाता या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. त्यातल्या त्यात आपले जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला जे आहे शेअर करायला देखील विसरू नका.